सभापती महोदय, मेळघाटाच्या परिसरात एरियामध्ये 11 वन्यजीव यांचा मृत्यू झालेला आहे आणि विषप्रयोगाने झालेला आहे आणि विषप्रयोग करून त्यात प्राण्यांची तस्करी म्हणजे स्मगलिंग करणे असा प्रकार तिकडे होत आहे। त्याच्यामध्ये खवले मांजर असतील, भेकरं असतील, माकडे असतील, रानगवे असतील, पण ही आता आणि माझा एक स्पेसिफिक प्रश्न याच्यावरती असाच आहे की या कोर एरियामध्ये जिथे मानवी वावराला सक्त मनाई आहे अशा ठिकाणी वन्यजीवनाच्या पाण्याच्या स्तोत्रापर्यंत विषारी पदार्थ पोचले कसे याचा तपास शासनाने केला आहे काय? सभापती महोदय, सन्माननीय सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी ही लक्षवेधी मांडलेली आहे। आता त्यांनी स्पेसिफिक प्रश्न विचारले की ज्या ठिकाणी मानवाला वावर करण्यास मनाई आहे अशा ठिकाणी हे विष घेऊन कसे लोक गेले। सभापती महोदय, आज राज्याच्या 21% जमिनीचा भाग हा वनाचा भाग आहे। जरी वन विभागाचे वनरक्षक, वनपाल, RFO, DFO असली तरी सुद्धा क्षेत्रफळ लक्षात घेता जी अधिकाऱ्यांची मजुराची संख्या इतकी कमी आहे की प्रतिबंधित क्षेत्रात सुद्धा लोक जातात, ते काही चुकीच्या गोष्टी करतात, त्याच्यानंतर गोष्टी आढळून येतात, त्याच्यावर तक्रारी होतात। बाब अशी खरी आहे की काही ठिकाणी जाण्यास मनाई आहे, परंतु गेले। ज्या ही घटना घडल्या सभापती महोदय, अमरावती येथील मेलघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत सिपना वन्यजीव विभागातील चौराकुंड वनपरिक्षेत्राचे आता क्षेत्रफळ आहे 15,270 हेक्टर। सदर वनपरिक्षेत्रात गाभा क्षेत्रात 1 गाव व बफर क्षेत्रात 6 गावे आहेत। त्यांनी म्हटल्याप्रमाणे ही गोष्ट खरी आहे की ते वाघ, बिबट, रानगवा, रानडुकर, भेकर, सांबर, खवले मांजर, अस्वल इत्यादी वन्य प्राणी प्रामुख्याने आढळलं, ती गोष्ट खरी आहे। या ठिकाणी 22/5/2026 रोजी चौराकुंड वनपरिक्षेत्रातील उत्तर अंजन ढळप वर्तुळातील उत्तर बालूर नियत क्षेत्र वनखंड 585 तिथे 3 रानगवा आणि 1 बेडकी मृत झालेली आढळली। चौराकुंड वनपरिक्षेत्रात 1 रानगवा आणि उत्तर चौराकुंड वर्तुळातील उत्तर चौराकुंड नियत क्षेत्र वनखंड 586 अशा 2 घटना घडल्या 22 तारखेला आणि 23 तारखेला। एकूण याच्यामध्ये खवले मांजर, भेंडकी, माकडं अशा स्वरूपाच्या प्राण्यांना विष देण्यात आलं, ही पण गोष्ट खरी आहे। 22 तारखेला घटना उघडकीस आली आणि 23 तारखेला आली। काही प्राण्यांचे तर इतके अवयव कुजले होते की ती तपासणी करण्यास योग्य सुद्धा राहिले नव्हते, परंतु सिपना वन्यजीव विभाग यांच्याकडून क्षेत्र संचालक मेलघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांनी 24/5/26 रोजी सादर करण्यात आला होता। संचालकांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि त्यामध्ये तपास करण्याचे निर्देश दिले गेले। त्या ठिकाणी एका संशयिताला अटक केल्यानंतर त्यांनी कबुली दिली की मी हे असं कृत्य केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर आणखी 4 लोक होते। एकूणच सकृतदर्शनी जो अहवाल आलाय त्याच्यामध्ये विष देण्यात आलेले सत्य झालेले आहे। आता अजून डिटेल त्याच्याविषयीचा रिपोर्ट येणं बाकी आहे आणि भविष्यकालामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडू नयेत म्हणून सतर्कता बाळगली जात आहे। सॅटेलाइटच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे। वनरक्षकाच्या बरोबरच सभोवतालच्या असलेल्या नागरी वस्तीतल्या लोकांची सुद्धा सुसंवाद ठेवून त्यांच्याकडून सुद्धा माहिती मिळवली जाते आहे आणि भविष्यकालामध्ये अशा गोष्टी घडणार नाहीत याच्या स्वरूपाचे निर्देश देण्यात आले।